दोनही रमाईचे लाभ घेतलेले घरांना त्यांनी पाडलं, सरकारच्या योजनेच्या पैशाचा लाभ घेतला। यामध्ये मी दोन गोष्टी बोलू शकतो जर कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आहे, किंवा त्यांनी पैसे उचलले आणि घरच बांधलं नाही, आणि घर असेल तर त्यांनी दाखवा। आणि एवढा मोठा 80 लाखाचा घर तो आज बांधतो आपल्या भावाच्या नावानं, तर हा पैसा आला कुठून? एक आमचे सोनरचे ग्रामपंचायत सदस्य शुभम अरविंदजी जन्मंदू, ज्यांनी जनसेवा परिवर्तन पॅनल कडून आमच्या कार्यकर्त्यांना मेहनत करून त्यांना निवडून दिलेलं आहे। कुठलाही व्यक्ती एकट्याच्या भरोश्यावर निवडणूक लढू शकत नाही आणि निवडून येऊ शकत नाही। मी असेल तर मी एकट्याच्या भरोश्यावर निवडून येऊ शकत नाही। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, गावातल्या लोकांनी आशीर्वाद दिला, काहीतरी परिवर्तन झाला पाहिजे होता, म्हणून आमच्या सर्व पॅनलवर विश्वास ठेवून सर्वांना विजय केला। पण आज कुठंतरी लोकांना असं वाटतं निवडून आल्यावर की मी स्वतःच्या भरोश्यावर निवडून आलाय। त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं होता का बाबा मी तुमच्या पॅनलचा राजीनामा देतो आणि राजीनामा देऊन मी तुमच्या 5 वर्षाचे 5 उपसरपंच या संकल्पनेला सपोर्ट करणार आहे। पण अशा कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाही आहेत, आणि त्यांनी आमच्या विरोधात पत्रकार परिषदेमध्ये येऊन पूर्ण जनतेला दाखवून दिलेलं आहे। त्यांच्या स्वतःच्या माहितीचे अधिकार घेऊन मी 2 फाईल बोलवण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी घरापर्यंत जात नव्हतो, पण माझ्या पत्नीवर पर्यंत आल्या, माझ्या वडिलांपर्यंत आल्या। एवढा खालता पातळीचं राजकारण मी आजपर्यंत 15 वर्षामध्ये कधीच बघितलेलं नाही आणि कोणत्याही नेत्याला मी करताना पाहिलेलं नाही। पण सौंदड असा गाव या लोकांनी अशी अवस्था निर्माण केली की मला त्या पातळीवर जावं लागला। पण आम्ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून शुभम अरविंद जन्मंदूला आजपर्यंत मी सोडलेला आहे, कारण की मी पक्षाचा बांधिलकी माणूस आहे। त्याला वेळेवर भेटला असेल, पण मी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहे। त्यांनी 2017-18 मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलचं बांधकाम केला। तर मला सांगायचं का बाबा, रमाईच्या घरकुलचं बांधकाम कोणत्या व्यक्तीला भेटते? गरीबाला भेटते का श्रीमंताला भेटते? गरीबालाच भेटते। तर मग तो घर कुठल्याही परवानगी न घेता शासकीय घर पाडून टाकला। आपल्या भावाच्या नावाने त्यांच्या आईला 12-13 मध्ये घरकुल भेटला, विद्या अरविंदताई जन्मंदूला। त्यांनी फेरफार करून संकेत अरविंद जन्मंदूच्या नावाने त्यांनी नावावर फेरफार केला। दोनही रमाईचे लाभ घेतलेले घरांना त्यांनी पाडलं, सरकारच्या योजनेच्या पैशाचा लाभ घेतला। यामध्ये मी दोन गोष्टी बोलू शकतो जर कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आहे, किंवा त्यांनी पैसे उचलले आणि घरच बांधलं नाही, आणि घर असेल तर त्यांनी दाखवा। आणि एवढा मोठा 80 लाखाचा घर तो आज बांधतो आपल्या भावाच्या नावानं, तर हा पैसा आला कुठून? माझे आजोबा, माझे वडील, मी श्रीमंताच्या घरी जन्माला घेतलो। कोणत्या जातीत जन्माचे आहे हे माझ्या हातीत नाही, हे देवाच्या हातमध्ये आहे। वारंवार एकच आरोप, आम्ही बहुजन, आम्ही ओबीसी, हा मारवाडी। मग तुम्ही जातीवर येता, तर मला हा प्रश्न विचारायला, तुम्ही बहुजनासाठी काय केलं? किती आंदोलनं केली? रोशन शामराव शिवणकरला विचारायचं आहे, ओबीसीचा नारा देतो, ओबीसीसाठी किती आंदोलन केले? माझ्यावर 4 गुन्हे दाखल आहेत ओबीसीसाठी।